नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये जी ज्युनियर कोर्ट अटेंडंट पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय. तर मित्रांनो, या भरतीसाठीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झाले 23 ऑगस्टपासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 12 सप्टेंबर 2024 पर्यंत. तर मित्रांनो, बेसिकली ही जी पोस्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आता आपण डिटेलमध्ये पाहूया. तर स्क्रीनवरती तुम्ही याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकता. ओके, तर मित्रांनो यामध्ये पॉईंट्स पाहूया आपण. ओके, तर मित्रांनो टोटल ही 80 जागांसाठीची भरती होणार आहे. जागा 80 आहेत. नंबर ऑफ वॅकन्सी ह्या इन्क्रीज होऊ शकतात, डिक्रीज होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला नक्कीच फॉर्म भरायचा आहे. जागा वाढू देखील शकतात. बेसिक पे जर आपण पाहिला तर 21,700 रुपये तुम्हाला बेसिक पे असणार आहे. आणि खाली येऊया क्वालिफिकेशन, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे या ठिकाणी. त्याचबरोबर मिनिमम 1 वर्षाचा कुकिंगमध्ये तुमचा डिप्लोमा झालेला असणं आवश्यक आहे. 1 वर्षाचा डिप्लोमा असणं आवश्यकच आहे. त्यानंतर 3 वर्षाचा तुम्हाला कुकिंगचा एक्सपिरियन्स पाहिजे. आता हॉटेलमध्ये असेल, रेस्टॉरंटमध्ये असेल तर चालून जाईल. ओके, कुठे तरी तुम्हाला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. एज जर आपण पाहिलं तर 18 ते 27 वर्ष एज लिमिट या ठिकाणी असणार आहे. SC STवाल्यांना 5 वर्षाची सूट आहे. OBCवाल्यांना 3 वर्षाची एजमध्ये सूट मिळणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन जर आपण पाहिलं तर तुमची रिटर्न टेस्ट या ठिकाणी पहिल्यांदा होईल. रिटर्न टेस्ट असणार आहे 30 मार्काची. ओके, त्यानंतर रिटर्न टेस्ट ऑन द कुकिंग. ओके, तर 70 मार्काची त्या ठिकाणी ते पार्ट बी असणार आहे त्यासाठीचा. त्यानंतर प्रॅक्टिकल ट्रेड स्किल होणार आहे. 70 मार्क्स असतील. बेसिकली तुमचे कुकिंगचे स्किल तुम्हाला दाखवावे लागतील. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे 30 मार्काचा असते. असे 200 मार्कांची संबंधित एक्झाम असेल आणि 60% मार्क हे क्वालिफाईंग पाहिजे. तुम्हाला 60% तरी मार्क्स पडले पाहिजे. ओके, तर नंबर ऑफ टेस्ट सेंटर जर आपण पाहिलं तर परीक्षा ही महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर या ठिकाणी होणार आहे. तर नक्कीच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पुणे हे नाही आहे तर मुंबई या ठिकाणी होईल. तुम्ही पेपर देऊ शकता. ओके, तर रजिस्ट्रेशन फी जर आपण पाहिली तर मित्रांनो या ठिकाणी फॉर्म तर भरावाच लागणार आहे तुम्हाला. बेसिकली 400 रुपये फी असणार आहे. ओके, 400 रुपये फी असणार आहे. त्याचबरोबर 200 रुपये फी असेल SC STवाल्यांसाठी आणि वुमन कॅन्डिडेटसाठी. तर या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरतीच बेसिकली फॉर्म भरायचा आहे. तर ऑफिशियल वेबसाईट तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. यामध्ये जाऊन बेसिकली तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पहिल्यांदा रजिस्ट्रेशन तुमचं करावं लागेल तुम्हाला. तर रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्ही करा. स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्टेप बाय स्टेप फॉर्म आहे. बेसिकली तुमची बेसिक डिटेल्स भरायचे असतात आणि एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असतील या भरतीमध्ये नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.